वर्षभरातील सणवार, उपवास, लग्न कार्यप्रसंगी लागणारे उन्हाळी पदार्थ बनवण्यासाठी ग्रामीण भागात गावोगावी आणि गल्लोगल्ली महिलांमध्ये लगबग सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे। शहरांमध्ये रुजलेली फ्लॅट संस्कृती तसेच बहुतांशी महिलांना नोकरीनिमित्त पुरेसा वेळ मिळत नसल्यानं हे पदार्थ बनवणे अनेक महिलांना त्रासदायक आणि वेळखाऊपणाचे वाटत असते। त्यामुळे मॉलमधून या उन्हाळी सुकामेवा असलेल्या पदार्थांना मोठी मागणी असते। ग्रामीण भागातील बचत गट मोठ्या प्रमाणामध्ये हे पदार्थ तयार करून मॉलवाल्यांना विक्री करतात। आपले घरचे उन्हाळी पदार्थ बनवताना मैत्रिणी, महिला सहकाऱ्यांनी आपल्याकडे यावे म्हणून एकमेकींच्या कामात धावून जाण्याचे आणि आपापसातील माणुसकीचे प्रमाण सध्या पूर्वीच्या तुलनेमध्ये महिलांमध्ये चांगलेच वाढलेले दिसत आहे। या कामांमध्ये नैसर्गिक अडथळे नको म्हणून महिला आता मोबाईलद्वारे हवामान खात्याचा आणि पावसाचा अंदाजाचा आधार घेऊन काम करू लागल्यात। एक पायली गव्हाच्या सुमारे 200 ते 250 कुरडया होतात। मात्र त्यासाठी गहू भिजत घालण्यापासून ते चीक हटवण्यापर्यंत असलेली श्रमिक आणि किचकट प्रक्रिया शहरी महिलांना वाटत असल्यानं कुरडयाचे फंदात या महिला पडत नाही। मात्र ग्रामीण भागातील 4-5 महिला एकत्रित येऊन रोज पायली 2 पायल्यांच्या कुरडया आरामशीर बनवतात। आधुनिकीकरणाच्या युगात लाकडी फळकोटीवरील अर्थात पाटावरील शेवया ग्रामीण भागातून हद्दपार होताना दिसत आहे। शेवयासाठी गहू दळून आणणे, त्यानंतर ते वेचून रवाळ पीठ तयार करणे हे रेसिपी बुकमध्ये बघून स्वयंपाक करणाऱ्या अनेक महिलांना किचकट वाटत असल्यानं तसेच मशीनवर काही वेळातच पायलीच्या शेवया तयार करून मिळतात आणि वेळ आणि श्रम दोन्हीही वाचत असतो। त्यामुळे महिला वर्ग हँडमेडपेक्षा मशीन मेड शेवयांना जास्तच पसंती देताना दिसत आहेत। पापड बनवण्यासाठी डाळींचे दळण गिरणीतून दळून आणण्यापेक्षा मार्केटमध्ये असलेल्या विविध नामांकित कंपन्यांचे रेडीमेड पीठ आणून पापड लाटण्याला महिला प्राधान्य देत आहेत। 1 किलो पिठामध्ये साधारणपणे 100च्या आसपास पापड तयार होत असल्याचे बोलले जाते। यावर्षी अवकाळी पावसाची शक्यता वाटत असल्यानं मुलांच्या परीक्षा संपण्यापूर्वीच उन्हाळी सुकामेवा बनवण्याचे कामास सुरुवात झाली आहे। वाटून आणायचे, पिळायचं, गाळायचं, एक दिवस चीक ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी एक कळशी एक हांडा आधण ठेवायचं आणि त्या आधणाला उकळी आल्यावर तो वरचं पाणी ओतून देऊन खडी फोडून घ्यायची, त्याच्यात आधणात मीठ टाकून चीक हाटून घ्यायचा आणि करायला सुरुवात करायची। 1 तासात आम्ही 1-2 पायलीच्या कुरडया करून घेतो। एका पायलीच 200 ते 250 कुरडया होतात आणि प्रत्येक सणाला या कुरडईचं महत्त्वाचे नैवेद्याला ताट केलं म्हणजे कुरडई जर ताटात असली तर ताट भरल्यासारखं वाटतं, म्हणून प्रत्येक उन्हाळ्यात आम्ही हे काम जोमाने करतो। आणि एका ग्रुपने या कुरडया करतो। जवळजवळ दरवर्षी आमच्या 2 पोते गव्हाच्या कुरडया तयार होतात आणि आम्ही एकमेकीला सहकार्य करून हे काम जोमाने करतो। न्यूज रिपोर्टर संदीप वाभळ, एसएन मीडिया, राहता।